उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, 7, 8 आणि 9 डिसेंबर 2012 हे तीनही दिवस खरे तर माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. भवभूतीच्या परिसरात कालिदासाच्या सानिध्यात आद्य मुकुंदराज यांच्या वैनगंगेच्या तीरावर असलेल्या परिसरात भोवताला आणि विनायकराव कोतवाल स्मृती सभागृहात आपल्या सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, लेखक, कवी, वक्ते, विद्वान अशा सर्व मला माऊलीसारखे असलेल्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी संमेलनाबद्दल जेवढं बोललं गेलं ते सर्व मी वगळतो आणि आमचे वडील बंधू वामनराव तेलंग यांनी मी त्यांना विचारलं की किती वेळ मला बोलायचं आहे. ते मला म्हणाले 15 मिनिट तुला बोलायचं आहे. तर आता 8:45 वाजलेले आहेत आणि 9वर जेव्हा काटा येईल तेव्हा मी तुमचा निरोप देईन. हा निरोपाचा खेळ. सर्वप्रथम मी आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहरराव म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामनराव तेलंग, साहित्य संमेलन समितीचे निमंत्रक माझे मित्र डॉक्टर रवींद्र शोभणे, प्रकाश एदलाबादकर, इंद्रजित बोडके, आमचे वर्धेचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि शाखा समन्वय समितीचे प्रमुख प्रदीप दाते, ह्या सर्व लोकांचे मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गोंदिया शाखेचे माणिक गेडाम, प्रदीप व्यवहारे, यशवंत सरूरकर आणि ज्येष्ठ श्रेष्ठ दानवीर आणि साहित्याप्रती, भाषेप्रती, संस्कृतीप्रती अत्यंत आस्था, निष्ठा, जिव्हाळा आणि साहित्याला आणि भाषेला माऊली मानणारे यशवंत अशोकजी कोतवाल, रमेशजी कोतवाल जे 3 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सातत्यानं त्यांच्याच हातून माझा सत्कार होतो आहे, माझं अभिनंदन होत आहे आणि त्यांच्याशी माझा दीर्घ संवाद सुद्धा 3 दिवसापासून झालेला. सुरुवातच माझी त्यांच्याशी संवादानेच झालेली आहे. ह्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कवींनी, लेखकांनी, वक्त्यांनी या ठिकाणी येऊन आपले विचार, आपली कविता, आपली कलाकृती सादर केली आणि हे संमेलन विचाराच्या अंगाने पुढे नेण्याचे काम केले, त्या सर्व महानुभावांप्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, अत्यंत चांगल्या वातावरणात कोणत्याही प्रकारचा गोंधळ न होता, कोणत्याही प्रकारची अव्यवस्था न होता
प्रदीप व्यवहारे, माणिक गेडाम आणि यशवंत सलुरकर या तिघांनी एवढा मोठा संमेलनाचा तंबू आपल्या खांद्यावर पेरला आणि तो यशस्वीपणे पार पाडला. हे तीनही लोक सातत्यानं मी पाहिले. मी 6 तारखेला रात्री 10 वाजता गोंदियामध्ये आलो. तेव्हापासून मी यांच्या संपर्कात आहे आणि 3ही दिवस या ठिकाणी. आप थोडा शांत राहो, शांत राहो. 3ही दिवस या ठिकाणी मी सर्वच कार्यक्रमांना उपस्थित होतो आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये मी कार्यक्रम अटेंड करत होतो, ऐकत होतो, आस्वाद घेत होतो, विचार करत होतो, चिंतन करत होतो. आणि हे सर्व लोक आणि यांचे जितके सहकारी आहेत ते सर्व प्रचंड धावपळीत होते. ह्या 3ही लोकांनी कोणतं काम माझं, कोणतं काम दुसऱ्याचं, कोणतं काम कार्यकर्त्याचं असं मला काही दिसलं नाही. प्रत्येक कामामध्ये माणिक गेडाम, प्रदीप व्यवहारे, यशवंत सलुरकर आणि त्याच्यामध्ये सर्वात पुढे माणिक गेडाम, प्रत्येक ठिकाणी माणिक गेडाम. तर एवढं काम ह्या तिघांनी केलं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं तर त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करत नाही, त्यांच्या प्रती मी आभार मानतो. हे माझं संमेलनाध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे. हे संमेलन सर्वच बाबतीत यशस्वी झालं याचा आनंद विदर्भ साहित्य संघ नागपूर आणि इथल्या कार्यकारिणीला आणि आपल्यालाच असा आहे, तसाच आनंद मलाही झालेला आहे. आणखी मी आभार मानतो मीडियाचे, की मीडियाने उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जे हायलाइट केलेलं आहे ते प्रचंड हायलाइट केलेलं. मी सर्व वर्तमानपत्र उघडून वाचली, पाहिली. तोही वेळ मी काढला की ह्या लोकांनी, मी तर बोललो, प्रफुल्लभाई बोलले, नानाभाऊ पटोले बोलले, आम्ही लोक बोललो, पण मीडियाचं काय असतं की बोलणारे जे बोलतात ते बोलतात आणि मीडियावाले छापतात आणि नंतर बोलणारे मग स्पष्टीकरण करतात. ही वेळ यांनी आमच्यावर आणली नाही. जे या संमेलनात बोललं गेलं तेच यांनी छापलं. त्यामुळे मीडियानं सुद्धा अत्यंत कर्तव्य भावनेने या ठिकाणी उपस्थित राहून, पूर्ण वेळ उपस्थित राहून अत्यंत चांगलं रिपोर्टिंग समाजासमोर ठेवलेलं. त्यांचेही आभार. आजही त्यांची चुळबुळ मला दिसते, कारण जवळपास आता 8:45 वाजले आणि त्यांच्या पेपरचं जे पेज आहे ते गेलेलं असेल आणि संपादकांचे यांना फोन येत असतील की अरे काहीतरी पाठवा, काहीतरी पाठवा. यांनी सांगितलं असेल की वेळ आहे, चालू आहे, पाठवतो. आणि कदाचित ते आज जाईल किंवा जाणार नाही, जागा मिळेल किंवा मिळणार नाही, आणि हे आजच्या बातम्या उद्याच्या पेपरला येतील किंवा येणार नाही. पण हे लोक थांबलेले आहेत, जबाबदारी टाकून दुसरीकडे गेलेले नाही. वर्तमानपत्राचे हे सारे, मी सर्वांना ओळखतो, कोणत्या कोणत्या वर्तमानपत्राचे कोणते कोणते प्रतिनिधी आहेत. माझी या लोकांची घनिष्ठ मैत्री आहे, यांचं फार प्रेम आहे म्हणतात. त्यामुळे हे लोक बसले आणि हे यांच्या कर्तव्य भावनेने हे सर्व करतात, याचा मला फार आनंद आहे. या संमेलनाचं ते फलित आहे की मीडिया कर्तव्य भावनेनं संमेलनाला हायलाइट करते आणि जे बोलतो तेच छापतात. आजही यांचं कौतुक मी याहीसाठी केलं की मी आज एक मुद्दा मांडणार आहे, तो मुद्दा हे बरोबर छापणार. माझ्यावर स्पष्टीकरणाची पाळी आणणार नाही.
मित्रांनो, 3 दिवस मी या संमेलनामध्ये सर्व जे आमचे प्रतिनिधी आहेत, जे या संमेलनासाठी खास सुट्या काढून आलेले आहेत, आपली कामं टाकून आलेले आहेत, कुटुंबाला टाकून आलेले आहेत, मुलाबाळांना टाकून आलेले आहेत, इथे काहीतरी त्यांना मिळेल ही अपेक्षा होती आणि ती अपेक्षा या संमेलनानं पूर्ण केली. याचा आनंद मी 3ही दिवस फार बारकाईनं निरीक्षण केलेला. मी 3ही दिवस इथंच होतो, कारण मला जाण्या येण्याचा त्रास, चालण्या फिरण्याचा त्रास आहे, त्याचा फायदा आहे, खूप फायदे आहेत. या तब्येतीमुळे मला खूप फायदे होतात. मला जास्त फिरता येत नाही म्हणून मी घरी फुल टाइम बसून लेखन काम करतो. बाहेर फिरण्यापेक्षा लिहिणं बरं, टिंगल टवाळ्या करण्यापेक्षा आणि याच्या त्याच्या उखाळ्या पाखाळ्या करण्यापेक्षा लिहिणं बरं आहे. म्हणून जास्तीत जास्त वेळ मी काम करतो. मला लेखन कंप आहे, न्यूरोपॅथीचे प्रॉब्लेम आहे, फार चांगला आहे. मला वरदान दिलं विठ्ठलानं, आमच्या ईश्वरानं, शब्दप्रभूनं, की आता तुला बाहेर पाठवतच नाही, तू फक्त लिह, आणि निष्ठेनं मी ते काम करतो. आणि ह्या संमेलनामध्ये मी 3ही दिवस सर्वांचे प्रफुल्लित चेहरे पाहतो. या ठिकाणी आपण क्षमा मागितली कार्यकर्त्यांनी आणि आयोजकांनी, माणिकला, प्रदीपनं वगैरे या सर्व लोकांनी आपल्या मनोगतांमध्ये सांगितलेलं उणीवाच नाहीये. आणि एखाद्या दुसऱ्या उणीवा असतील तरी काय, एवढ्या मोठ्या कार्यामध्ये आमच्या हिरामननं सांगितलं की घरच्या कार्यामध्येही उणीवा राहतात. एवढं मोठं संमेलन, एवढ्या लोकांची जेवणा खावण्याची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था एवढी चांगली या लोकांनी केली. मला आठवण झाली वामनरावांच्या शब्दांची. 7 तारखेला जेव्हा आम्ही कार्यक्रमाला इकडे यायला निघालो, तेव्हा वामनराव म्हणाले की किशोर, आज तुझं दुसऱ्यांदा लग्न होणार आहे. योगायोग बघा कसा आहे की एक पत्रकार मला वर्ध्याला भेटला आणि त्या पत्रकाराने विचारले की संमेलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं. आता संमेलनाबद्दल मी खूप बोललो, पण शीर्षक आलेलं आहे वर्तमानपत्रात की आजकाल साहित्य संमेलने ही लग्नासारखी उत्सवी व्हायला लागली आहे. हे मी बोललो, चुकीचं छापलेलं नाही आहे, खरं आहे. याच्याही शिवाय जे बोललो तेही छापलेलं आहे, पण शीर्षक आलं जे अट्रॅक्ट करू शकते ते, मीडियाचा तो भाग आहे आणि काही गैर खरं आहे. इथे या ठिकाणी वामनरावांनी तेच सांगितलं की तू आणि तुझी बायको आज आलेली आहे. 30 वर्षानंतर आता आमचं हे दोघांचं, म्हणजे हिच्याशीच माझं लग्न आहे, दुसऱ्या सोबत नाही आहे, तर तुमचं लग्न आहे हे त्यांनी मला सांगितलं. त्याचा मला पुन्हा प्रत्यय आला की मीही तसंच बोललो, वामनरावही तसेच बोलून राहिले. आणि या ठिकाणी मी पाहतो 3ही दिवस चहा पाणी नाश्त्यापासून जेवणापर्यंत जो मेन्यू होता, मला असेल काही त्रास, पण मी सर्व गोष्टी खात होतो, चव घेत होतो. कारण सांगणार कसं, अनुभव पाहिजे ना, अनुभवाशिवाय कसं बोलायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तमता आणि उत्तम चवच होती. आणि लग्न जसं असतं आणि वधू पक्ष जसा वर पक्षाच्या लोकांची काळजी घेतो, त्याप्रमाणे हे सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, हे अक्षरशः ह्या आमच्या लग्नामध्ये वधू पक्षासारखेच बिचारे झाले. मला थोडं वाईटही वाटते की मला यांच्यासाठी काही करता नाही येणार, त्याला काही इलाज नाही, पण मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना प्रमाणपत्र देतो की अत्यंत उत्तम संमेलन घेतलं. आणि जर कुणी काही तक्रार करत असेल तर संमेलनाध्यक्षानं तुम्हाला पावती दिलेली आहे, तुम्हाला आता कशाची पावती पाहिजे, काही कोणाच्या पावतीची, कारण मी हे अनुभवातून. मित्रांनो, एक शेवटचा मुद्दा, वेळ माझा संपत आला, घड्याळीवर माझं लक्ष आहे.
हे संमेलन काही बाबतीत वेगळं झालेलं आणि तेवढंच मी बोलणार, बाकी सर्व या ठिकाणी बोललं गेलं. या संमेलनाचं एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं की हे बहुधा, मला माहित नसेल, कदाचित माझं अज्ञान असेल, या संमेलनामध्ये गोंदियाच्या हा बहुसांस्कृतिक प्रदेश, बहुभाषिक प्रदेश आणि साऱ्या भाषांचे लोक एकमेकांच्या हातामध्ये हात टाकून नांदताना मी पाहिलेले आहे. म्हणजे बहुभाषिक सांस्कृतिक आध्यात्मिकता मी यालाच मानतो. मनापासून, तनापासून, अत्यंत जिव्हाळ्याने, निष्ठेने या प्रदेशामध्ये मला लोकांची मनं जुळल्यासारखी वाटली. लोकांचा संवाद तुटल्याचं हे जग आहे, हे युग आहे. अध्यक्षीय भाषणात मी सांगितलंय 21व्या शतकातल्या कथा. इथे मला चित्र फार समाधानकारक वाटतं. जर हे असंच असेल आणि असंच टिकत असेल तर मला त्याचा फार आनंद होतो. या ठिकाणी बहुभाषिक कवी संमेलन सुद्धा झालेलं आहे. या ठिकाणी कथाकथनामध्ये रमेश शर्मानं हिंदीमध्ये कथाही सादर केली. म्हणजे या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनामध्ये कोणत्याही प्रकारचा भाषिक भेद आयोजकांनी ठेवला नाही. आमचे काही मित्र नाराज होऊ शकतात, त्यांना निमंत्रण येतात, येत नाहीत, त्यांच्या कुरकुरी असू शकतात, गौण आहे. पण या ठिकाणी आयोजकांनी जे आणलेलं आहे तुमच्या समोर, समाजासमोर, ते नवीन आहे आणि ते प्रेरणादायी आणि संस्कृतीचं संवर्धन करणार आहे. त्याबद्दल मी आनंद व्यक्तच केला. रमेश शर्माची कथा मला फार वेगळी वाटते. सुरेश आठवकर आमचा मित्र पट्टीचा कथाकार, पण रमेश शर्मानं जी कथा या ठिकाणी सांगितली, मी अतिशय अंतर्मुख झालो. मला भालचंद्र नेमाडेंच्या अत्यंत नीचेच्या गोष्टी, त्यांचे मित्र एकत्र जमतात आणि त्या आपल्या गोष्टी सांगतात की मी जीवनात सर्वात वाईट कोणतं काम केलं, त्या कथेची आठवण. तसंच रमेश शर्माना एक रूपकात्मक सामाजिक सत्य आपल्या कथेतून मांडलेलं. मला श्रीलाल शुक्लच्या राग दरबारीची आठवण झाली. अशा आठवणी करून देणारा हा हिंदीमध्ये लिहिणारा आणि अतिशय नम्रपणे नामर्द मर्द हे एक वेगळंच प्रतीक, आजच्या युगाचं प्रतीक, आजच्या समाज व्यवस्थेचं प्रतीक, आजच्या माणसाच्या मानसिकतेचं प्रतीक मांडणारा हा कथाकार या ठिकाणी मला नवखा वाटला आणि चिंतन करायला लावणारा वाटला. साहित्य तेच असतं जे चिंतन करायला लावतं, विचार करायला लावतं, प्रश्न निर्माण करतं. मधुभाऊंनी एक मुद्दा मांडला होता. मधुभाऊ 3 दिवसापासून माझ्या सोबत आहे. माझं अध्यक्षीय भाषणाबरोबर त्यांनी मला इथंच पकडलं, मला जाऊच नाही दिलं. एकदम पहाडासारखे समोर आले आणि म्हणे, डॉक्टर साहब आपने बहुत अच्छा बोला, जो कोई नहीं बोलता वो आपने बोला, लेकिन आपने सोल्यूशन नहीं बताया. मला धक्का बसला. मैंने बोला, मधु भाऊ, समारोह के भाषण में मैं सोल्यूशन बताऊंगा. मी इथं बसले. बरं 3 दिवस मला त्यांनी सोडलं नाही, माझ्यावर लक्षच होतं त्यांचं, सोडायचंच नाही. असा श्रोता, वक्त्याला बोलल्याप्रमाणे तो वागतो की नाही, करतो की नाही, त्याला पकडून ठेवणारा आणि त्याला कुठेही फटकू न देणारा मधुभाऊ अग्रवाल 3 दिवसापासून माझ्यावर लक्ष ठेवलं. माझी त्यांनी भरपूर सेवा केली, पानं आणून दिले, चौकशी केली, काही जेवणाचं आणून दिलं असेल. इथे लक्ष ठेवत होते की इथं मी काय करून राहिलो. आणि त्यांनी मला आता
बसल्यानंतर आता आले ते माझे, डॉक्टर साहब आपको याद है ना, आज सोल्यूशन बताने वाले हैं। मैंने बोला बिल्कुल, लेकिन मैंने बोला मधु बाबू मेरे को वामन राव ने सिर्फ 15 मिनट दिए हैं, ज्यादा से ज्यादा मैं 2-3 मिनट लेऊंगा ज्यादा के, लेकिन मैं उससे ज्यादा तो बोल नहीं सकता। और सोल्यूशन मैंने बोला मेरे भाषण में है, लेकिन आपका भाषण तो मेरे को मिला ही नहीं। तो मैंने बोला कोई चिंता मत करो, आप मेरे को ईमेल आगे भेज दो, मैं जितने लोगों को भाषण नहीं मिला, क्योंकि बहुत लोग मेरे को मिले भाषण ही नहीं मिला, भाषण ही नहीं मिला, भाषण ही नाही मिला। कारण मी सांगितलं भाषणात की मी माझं भाषण तुम्ही घरी वाचायचं, आणि अनेक लोक मला भेटले भाषणच नाही मिळालं। मी सर्वांना सांगितलं प्रत्येकाला भाषण मिळेल, तुम्हाला नाही मिळालं ना ती देण्याची जबाबदारी माझी। तुम्ही मला ईमेल करा। प्रफुल्लबाई म्हणाले ना या ठिकाणी नेट वगैरेवर हे साहित्य कसं जाते, माझी वेबसाईट आहे। आणि मधुभाऊला सांगितलं, म्हटलं तुम्ही सर्व लोक मला ईमेल करा, मी प्रत्येकाला कार्ड दिले, म्हटलं हा माझा ईमेल ऍड्रेस आहे, मला तुम्ही ईमेल करा। जर तुम्हाला माझं भाषण वाचण्याची एवढी इच्छा आहे, मी ती पूर्णच केली पाहिजे, आणि तुम्ही मला ईमेल करा, मी तुम्हाला भाषण करा। मधुभाऊ भाषण में सोल्यूशन है, इसलिए और अगर आपको सोल्यूशन होना तो मैं आपको फोन पर बताऊंगा, और मैं ही सोल्यूशन के लिए खड़ा हूं। शेवटचा मुद्दा 2 मिनिटात, हे संमेलन आणखी एका बाबतीत वेगळं आहे। हेच असं संमेलन आहे की ज्याच्यामध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री उद्घाटन करतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि नाना पटोले बीजेपीचे आमदार, धडाडीचे कार्यकर्ते स्वागताध्यक्ष आणि वेगवेगळ्या पक्षाचे सर्व आमदार समारोपाच्या कार्यक्रमामध्ये अतिथी होते। आता त्यात चहा पानाचा कार्यक्रम फार महत्वाचा असतो साहित्यिकांच्या कार्यक्रमापेक्षा, त्यामुळे त्यांना तिथं जाणं आवश्यकच असतं, त्यामुळे ते येऊ शकले नाही, आपण समजू शकतो। अन्यथा जर तो कार्यक्रम नसता तर ते निश्चितच आले असते, कारण ते जातातच बोलावलं। कारण साहित्यिकांना राजकारण्याचं वावडं असतं, अशा प्रकारचा एक प्रचार समाजामध्ये झालेला आहे। आणि साहित्य संघाचे, नागपूरच्या साहित्य संघाचे, मनोहरराव म्हैसाळकरांचे, वामन तेलंगांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे, आणि इथल्या प्रदीप व्यवहारे, माणिक गेडाम आणि सर्वांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी 62व्या विदर्भ साहित्य संमेलनातून एक नवी परंपरा समाजामध्ये रुजवलेली आहे की आम्हाला राजकारण्यांचा विचार नाही, राजकारण्यांना आम्ही या व्यासपीठावर बोलवू आणि त्यांना आपलं मनोगत मांडायला लावू, आणि आमच्या साहित्यिकांना त्यांचं मनोगत मांडायला लावू। जो काही आखाडा आहे तो याच व्यासपीठावर तुमच्या समोर झाला पाहिजे। हे काम या संमेलनानं केलेलं आहे। राजकारणांचं वावडं साहित्यकारणाला नाहीच, हे सिद्ध केलेलं आहे या संमेलनात। आणि आता शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी साहित्यिकांना राजकारण्यांनी जो उपदेश केलेला तो सर्व उपदेश आम्ही स्वीकारतो, शिरोधार्य मानतो, आम्ही त्याचं पालन करू। प्रफुल्लबाईंनी म्हटलं समाजात मूल्यांची निर्मिती केली पाहिजे साहित्यिकांनी, आम्ही ती करू। नाना भाऊंनी सांगितलेलं आहे की साहित्याचे प्रश्न विधानसभेत मी मांडणार, त्यांनी ते मांडावे, आम्ही प्रश्न तुमच्या समोर मांडू। अध्यक्षीय भाषणातून मी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे, आदिवासींचे आणि 21व्या शतकातल्या आमच्या नवतरुणांच्या आत्महत्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न आणि साहित्यकारणातलेही अनेक प्रश्न
आणि आजही हे जे सर्व ठराव झाले, हे सर्व ठराव माझे आहेत, संमेलनाध्यक्ष या नात्याने आपले आहेत, माझे आहेत, आपल्या सर्वांचे आहेत, तुमचे आहेत, आमचे आहेत. हे सर्व ठराव 1 वर्षाच्या काळामध्ये मी 2012 ते 2013 पर्यंत, बरोबर आहे रामराव, 1 वर्ष मी अध्यक्ष आहे. पूर्वीच्या अध्यक्षांनी काय केलं मला माहित नाही. मी मात्र पुढच्या साहित्य संमेलनापर्यंत ह्या गोष्टीवर लक्ष ठेवणार आहे, मधुभाऊ सारखे, की ज्या ज्या राजकारण्यांनी या व्यासपीठावरून साहित्यिकांनी मांडलेले प्रश्न आम्ही सोडवू असं आश्वासन दिलेलं, ते प्रश्न जे आम्ही आज इथं मांडलेले आहेत 9 प्रश्न, आणि माझ्या अध्यक्षीय भाषणातून जे प्रश्न मांडले गेलेले आहेत, ते सारे प्रश्न 1 वर्षाच्या काळात जर सुटले नाही तर मी आंदोलन करेन. हे सोल्युशन आहे. हे माझं उत्तर आहे अध्यक्ष या नात्यानं, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं हे माझं उत्तर आहे की राजकारण्यांच्या हातात सत्ता आहे, आणि ज्याच्या हातात सत्ता असते तो सुधारकांपेक्षा, विचारवंतांपेक्षा, बुद्धिवंतांपेक्षा आपल्या सत्तेच्या बळावर समाजाचे प्रश्न सोडवत असतो. माझा विश्वास आहे राजकारण्यात, प्रफुल्लभाईंवर विश्वास आहे, नानाभाऊंवर विश्वास आहे, वसंत पुडकेंवर विश्वास आहे. पण ह्या विश्वासाला तडा जातो काय याची काळजी मी या वर्षात घेणार, आणि जर तो जात असेल तर तो जाणार नाही याचीही काळजी मी घेणार. मीही त्यांना वारंवार आठवण करून देणार आहे, प्रफुल्ल भाई, आपने साहित्य सम्मेलन के उद्घाटन कार्यक्रम में ये बोला था, 1 साल में वो पूरा होने को, उसको ज्यादा नहीं लगता, आप कुछ करो. वसंत पुडकेंना सांगणार आहे, तुम्ही जे बोलले ना की साहित्याचं मी सर्व तिथं मांडतो, मांडा, मी पाहणार आहे मांडतात की नाही. नानाभाऊंनी सांगितले शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते करतात, आपली धडाडीचे कार्यकर्ता, मला माहित आहे ते करणार. शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न, हे सर्व राजकारणी लोक, ज्या ज्या लोकांनी इथं म्हणजे आश्वासनं दिलेली आहेत, त्याची पूर्ती होते की नाही हे 62व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मी पाहणार. माझ्यामध्ये प्रकृतीनं, शरीरानं झगडण्याचं, कृतीनं झगडण्याचं सामर्थ्य नाही, पण विचारानं झगडण्याचं सामर्थ्य. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अंगे झाडीनं अंगण किशोर सानप दास्य स्वीकारी. म्हणून मी हे पाहणार की आमच्या तुकोबांनी साहित्यिकांना आणि सर्व समाजाला जे सांगितलेलं आहे की बाबांनो, तुम्ही जसं बोलता तसंच करा, पण तुम्ही करत नाही हे मला माहित आहे, म्हणून मी त्या व्यक्तीच्या शोधात आहे की मी जे बोलतो ते कुणी करतो का, किंवा जो जे बोलतो ते तो करतो का, हे मी पाहतो, आणि मला असा माणूस सापडत नाही. आणि जर सापडला तर मी माझ्या अंगानं त्याचं आंगण झाली आणि त्याचं दास्यत्व करीन, त्याची गुलामगिरी करीन, त्याच्या